एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सध्याच्या कोरोनाच्या संकटात या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी कुठल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी व सिन्नर तालुक्यात कोविड-19चा नवीन रुग्ण आढळू नये यासाठी कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी यासाठी बुधवार दिनांक 13 मे रोजी सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विभागाची आढावा बैठक घेण्यात आली। सिन्नर तालुक्यात कोविड-19चा नवीन रुग्ण आढळू नये यासाठी काय काळजी घ्यावी त्यावर मार्गदर्शन करण्यात आले। तालुक्याच्या प्रत्येक गावात बाहेरून येणाऱ्यांना घरातच क्वारंटाईन करावे। रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क व लो रिस्क रुग्णांना शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत व कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले। तसेच प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मधुमेह असणारे ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले। या आढावा बैठकीस जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटे, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव, मुख्याधिकारी संजय केदार यांसह विविध विभागातील प्रमुख उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। मागण्या होत्या त्या मागवून घ्या। तुमच्याकडे सामान इथे थोडं एक्स्ट्रा असलेलं काही वाईट नाही, तुमच्याकडे मागवून घ्या। PPE किट शुड नॉट बी इन शॉर्ट सप्लाय, N95 शुड नॉट बी इन शॉर्ट सप्लाय। आपले जे स्टाफ फ्रंटलाईन वर्कर्स आहेत जे पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना ड्यू प्रिकॉशन्स, त्यांना ड्यू PPE इक्विपमेंट दिलेच पाहिजे। त्यांच्या पण हेल्थची काळजी घेतली पाहिजे। त्यांना ड्युटीज त्यांच्या तुम्ही रोटेट करा, त्यांना तुम्ही क्वारंटाईन करा। सो डू व्हॉटएव्हर इज पॉसिबल। आणि आता या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेत त्यांनी तालुक्यात कोविड-19ला आटोक्यात ठेवण्यात आरोग्य विभाग, महसूल व पोलीस प्रशासन, नगरपालिका सर्व विभागाचे अभिनंदन केले। सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांच्याकडून करण्यात आली व सुरू असलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त करत सिन्नर तालुक्यातील सर्व विभागाचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले। यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयास विविध वस्तू भेट देण्यात आल्या, त्या वस्तूंची पाहणी करण्यात आली। यावेळी या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटे सह आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, सिन्नर तहसील विभाग, सिन्नर नगरपालिका प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। आज जिल्हा परिषदच्या CEO आदरणीय लीना बनसोड मॅडम ह्या दौऱ्यासाठी सिन्नरला आलेल्या होत्या आणि त्यानिमित्ताने त्यांनी एक पंचायत समितीमध्ये आढावा बैठकसुद्धा घेतली। या बैठकीमध्ये सिन्नरची सध्या परिस्थिती काय आहे आणि पेशंट्स आपण कसे टॅकल करतो आहे, आपण हाय रिस्क झोन कसे आयडेंटिफाय करतो, अशा अनेक गोष्टींमध्ये चर्चा झाली। त्याचबरोबर आपल्या सिन्नरच्या रुग्णालयामध्ये येऊनसुद्धा त्यांनी भेट दिली आहे आणि ज्या ज्या संस्था, जसा तलाठींची जी संस्था आहे, ग्रामसेवकांची संस्था आहे, अनेक सामाजिक संस्था आहे ज्यांनी आज आपल्याला मदत केली आणि ज्याच्यामुळे आज हा दवाखाना इथे सुरू झालेला आहे। एकही रुपयाची शासकीय मदत अजून न मिळता इथे आज आपला दवाखाना हा पूर्णपणे चांगल्या पद्धतीत सुरू झालेला आहे। त्याची त्यांनी दखल घेतली, कौतुक केलं आणि मी सगळ्या संस्थांना, ज्यांनी आपल्याला सगळ्यांना मदत केलेली आहे, या कठीण काळात मदत केलेली आहे, त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि येत्या काळात आपण सगळ्यांनी घरी थांबावं, एकमेकांची काळजी घ्यावी, कारण की आता खरं जे रिस्क आहे ते सुरू होणार आहे, कारण की लोक आपल्या गावी परतायला लागलेली आहे, वातावरणसुद्धा बदलायला लागलेलं आहे आणि त्यामुळे आता आपल्याला सगळ्यांना काळजी घेण्याची गरज आहे। कृपया आपण सगळ्यांनी घरात बसावं, सुरक्षित राहावं, कुठेही गरज नसताना बाहेर पडू नये अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते। डॉक्टर निर्मला गायकवाड, सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम बघते। आज आपल्या सिन्नर येथील DCHCला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांची व्हिजिट झाली। या भेटीदरम्यान आपल्या सिन्नर तालुक्याचे तहसीलदार, CEO, तालुका हेल्थ ऑफिसर,
तसेच जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनीताई कोकाटे हे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच मॅडमनी पूर्ण सगळ्या कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या दरम्यान सिन्नरमध्ये जे काही कंटेनमेंट झोन आहे त्या कंटेनमेंट झोनमध्ये चालू असणाऱ्या कामाबद्दल त्यांनी पूर्णपणे आढावा घेतला. तसेच इथे असणाऱ्या जे काही रुग्ण ॲडमिट आहे त्यांच्या प्रकृतीबद्दल मॅडमने विचारणा केली. याशिवाय आपण करोनाचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने आटोक्यात आणू शकतो आणि पुढे करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण कुठल्या गोष्टी अजून आपली आरोग्य यंत्रणा कशी बळकट करू शकतो याविषयी आम्हाला मार्गदर्शन केले. तसेच आत्ता 1 मेपासून हे आपलं DCHC म्हणजे डेडिकेटेड करोना हेल्थ सेंटर कार्यान्वित होत आहे. त्यासाठी आपल्याला बऱ्याच सेवाभावी संस्थांकडूनही मार्गदर्शन मिळालं. तसेच आपल्याला भरपूर उपयोगी वस्तूही मिळाल्या आहेत. तरी या सर्व काम हे टीमवर्क होतं आणि यासाठी आपल्या सिन्नरचे तसंच याआधी मी याचा उल्लेख केलेला आहे तहसीलदार साहेब, BDO मॅडम, THO साहेब आणि CEO या सर्वांचाही मला खूप मोठ्या प्रमाणात मोलाचा वाटा यामध्ये आहे. याशिवाय लोकप्रतिनिधी म्हणून आपले आमदार साहेब यांनी वेळोवेळी या संस्थेचा आढावा घेतला आणि आम्हाला जे काही गोष्टी फर्निचरपासून ते ज्या काही आवश्यक वस्तू होत्या याची उपलब्धता लवकरात लवकर करून दिली. आणि या सगळ्या कामामध्ये आम्हाला आमचे जे काही जिल्हास्तरीय सिव्हिल सर्जन आणि आमचे RMO सर यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळत राहते. या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि टीमवर्कमुळे आज आपली ही संस्था एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि रुग्णांना आम्ही चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी कार्यरत आहोत. या भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी आम्हाला पुढच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही आमची पुढची कारवाई करत आहोत.